नेहा, अगं अजून तू अशीच तयार नाही झालीस? हो पण अजून वेळ आहे ना? वेळ काय बघता बघता निघून जाईल. हो मी घेते तयारी करायला. हा आवाज कसला येतोय? अगं शेफाली आली आहे, तिनेच लावली ती गाणी. सगळ्या सोसायटीला नाचायला लावलंय तिने. तुझ्या काकांना पण सोडलं नाही. काही म्हण, पण ती आली आहे म्हणून इथे जरा लग्न आहे असं वाटतंय. काय ग, गजरे दिसत नाहीत अजून? वहिनी आणणार होती ना? झालं, तुझी वहिनी म्हणजे एक नमुना आहे अगदी. ती आली आहे पण बाहेरच नाचत बसली. थांब, मी बोलावते तिला. ओ छान नाचत होते मी. काय आहे अगं, तुमचा हात सोडा पहिले. तू सामान आणायला म्हणून पैसे घेऊन गेलीस, त्याचं काय झालं पुढे? गजरे कुठे आहेत? अहो मी गेले होते बाजारात, पण एकही दुकान उघडं असेल तर शपथ कुठेच नाही मिळाले तुमचे गजरे. आणि हे तू आता मला विचारल्यानंतर सांगतेस? आता तुम्ही पण आत्ताच विचारताय ना. मी म्हणते आत्ताच विचारायला हवंय का? किती छान नाचतायत सगळे बाहेर, मलाही नाचायचं ना. आणि काकू, हेच वय हो माझं नाचायचं. उद्या परीच्या लग्नात नाचायचं म्हटलं तर मी आत्ता काका नाचतायत ना तशी नाचेन. जाते ना मी, प्लीज. तू काही बोलायला ऐकायची नाहीस. तू पैसे दे बरं, मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवते. सारखं काय पैसे पैसे करताय? कोणाला पाठवायची गरज नाहीये. अगं गजरे तर आणायला हवेत ना. मग एक काम करा ना, आता कोण ना कोणतरी येईलच की नाही लग्नासाठी, त्यांना फोन करून सांगा ना येताना गजरे आणा म्हणून, है की नाही? आता कोण कोण येणार आहे ते तुम्हीच आठवा, मला नका विचारू. मला नाचायला जायचंय. बाय हा काकू, बाय बाय नेहा, मला नाचायचंय. काय ग, आता काय करायचं? कुणाला पाठवायचं? तू ना यशला फोन कर, तो बरोबर आठवणींनी सगळं आणेल. हा, तर माशे प्रेमात पडलेत ना. आता कुठे असेल आमच्यासाठी वेळ? आताही तो इथेच यायला निघाला असेल का? काल घाईघाईत मी तिचं नाव पण विचारायला विसरले. आता तो आल्यावर मला त्या टॉपिकवर बोललं पाहिजे त्याच्याशी. फोन का नाही उचलत आहे तो? काय चाललंय तुझं? हेच मी तुला विचारतोय केव्हापासून की तुझं काय चाललंय? का असा तडकाफडकी निघून जाण्याचा निर्णय घेतोयस तू? मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये समीर. हो ठीक आहे, मग तूही मला विचारायचं नाही की माझं काय चाललंय. तू आता मला इरिटेट करतोयस. पण तू काय मला आनंद देतोयस? डोक्यात जातोयस तू माझ्या आता. काही न घेता मी जाऊ शकतो, कळलं ना? आय नो तू हे करूच शकतोस. मी हे का बोलतोय, कशासाठी बोलतोय, तळमळीने बोलतोय, हे काही लक्षात न घेता तू सगळं करू शकतोस. पण तरी सुद्धा एकदा यश मी का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, एकदा जरा शांतपणे ऐक माझं म्हणणं काय. यश, तू हे काय करतोयस? तुझं प्रेम आहे तिच्यावर, तू कबूलही केलंय. जाऊन सांग तिला हे सगळं. हे पण तिचं लग्न अजून झालं नाहीये, त्याआधी तू तिला जाऊन सांग. तू तिला प्रपोज कर. ती तयार असेल तर तू तिच्याशी लग्न कर. हा शेवटचा चान्स घेण्या अगोदरच तू का जातोयस? हेच सगळं सांगायचं. हो मला हेच म्हणायचंय, मग प्रॉब्लेम काय? समीर, तुझी तळमळ मला कळते रे, पण प्लीज माझा पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घे ना. नेहाचा खूप विश्वास आहे यार माझ्यावर. ती या लग्नालाही तयार नव्हती, माझ्या सांगण्यावरून ती तयार झालीये. आता मी तिला जाऊन काय सांगू की नेहा आता माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर. अरे बाबा, हा सगळा तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला, तू तिचा विचार करतच नाहीये. कदाचित असं असेल ना की ती विचार करत असेल की हा मला समोरून विचारत नाहीये, मग मी कुठल्या तोंडाने याच्याशी बोलू? वाटत नसेल का तिला? तिच्या मनात असं काही नाहीये हे समीर. कुणी ठरवलं? तू का ठरवतोयस हे? अरे
तसं जर का काही असतं ना तर तर काय यश तर यार? काल मी सगळं कबूल केल्यानंतर तिने माझ्या हातात लग्नाची पत्रिका दिली नसती. ती मुलगी कोण आहे, कुठे राहते, कशी दिसते, नाव काय, काही विचारलं नाही तिने यार. ती का विचारेल यार? तिला खरंच तुझ्याविषयी काहीतरी वाटत असेल आणि अचानक तू येऊन सांगितलंस की माझं या मुलीवरती प्रेम आहे. तिला धक्का बसला असेल यार. कदाचित तिला असं वाटत असेल की आता तुझ्याशी बोलून काही उपयोग नाहीये किंवा तुझ्याकडनं सगळं संपलंय म्हणून ती निघून गेली असेल. ऐक ना यार यश, हे सगळं बाजूला ठेव. यश, मला विचारशील ना तर अजूनही हा सगळा जर तरचा खेळ आहे. हे बघ, तुझं जर खरंच तिच्यावरती प्रेम असेल, तुला खरंच तिच्याविषयी काही वाटत असेल ना यश, तर एकदा जाण्याआधी फक्त एकदा तिला भेट आणि तिला विचार आणि मग काय तो तुझा निर्णय घे. मला विचारशील ना यश, तर ही शेवटची संधी आहे. कहाँ मिसेस अग्रवाल, पार्टी शार्टी तो बहुत दूर की बात रही. तिथे साधे गोव्याला नाही गेली. तुम्हाला माहितीये कसा सुकलाय माझा नुसता. हो मिनी, कुठे आहात तुम्ही? मिसेस अग्रवाल, जस्ट होल्ड ऑन, ओके. मिथिलो, कोणी फोनवर बोलत असेल तर आपण मध्ये येऊन त्यांच्याशी बोलून एवढी साधी गोष्ट कळत नाही का ग तुला? हो मला सगळं कळतंय बहिणी, पण घरात काय चाललंय ना हे तुम्हाला कळत नाहीये. काय म्हणायचं तुला? अहो यश दुबईला चाललाय. त्याने बॅग्स पण भरल्यात. मला तर वाटतंय की तो कायमचा चाललाय. आय डोंट बिलीव्ह दिस. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं मी बहिणी. My goodness, I'm so happy. Oh my goodness. Wow. यश, बहिणी, तुम्ही प्रयत्न चांगला करताय पण त्याचं मनापासून आल्यासारखं वाटत नाहीये. तुला विचारलंय कोणी? पण खरं सांगायला हवं ना बहिणी. काही गरज नाही. सध्या ना तू माझ्याशी बोलत बसू नकोस. तू निघायच्या आधी त्याला गाठायला हवं. हेलो मिसेस अग्रवाल, आज हम पार्टी करते हैं. या जरूर. 5 स्टार नहीं 7 स्टार में मेरी तरफ से पार्टी. यस यस, विल सी यू. मिलते हैं फिर. बाय. माय गुडनेस. सिरियसली मला हेच वाटतं की अजूनही चान्स नाही गेलाय. अजूनही वेळ गेली नाहीये. तिचं लग्न व्हायचंय अजून. तू एकदा जा आणि तिच्याशी बोल. हवं तर मग काय तो निर्णय घे, मी तुला काही म्हणणार नाही. चल, कदाचित ती तुझी वाट पाहत असेल यार. ते आता शक्य नाहीये समीर. आता खूप उशीर झालाय यार. जायच्या आधी मला फक्त एकदा परीला भेटायचंय बस. बाकी सगळं संपलंय.